जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गंगोत्री होम्स या संस्थेतर्फे श्रीमती मेधा ताडपत्रीकर आणि अनिकेत लोहिया यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल गौरवण्यात येणार आहे। पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 50,000 असा असणार आहे। रविवार 15 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता महेश्वर सभागृह बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड येथे गंगोत्री होम्स पर्यावरण दिन पुरस्कार 2025 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत। ते पर्यावरण व विकास यांचा समतोल या विषयावर विचार मांडतील। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे गंगोत्री होम्स या संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला गंगोत्री होम्सचे संचालक राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर उपस्थित होते। या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पर्यावरण पुरस्कार उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या गौरव कार्यक्रमात 2 मान्यवर पर्यावरण प्रेमींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्कार 2025 हा रुद्र संस्थेच्या श्रीमती मेधा ताडपत्रीकर यांना देण्यात येणार आहे। मानवलोक या अंबेजोगाई येथील संस्थेचे अनिकेत लोहिया यांना गंगोत्री होम्स जल पुरस्कार 2025 दिला जाणार आहे। पर्यावरण साक्षरता, निसर्गस्नेही शिक्षण, वृक्ष संवर्धन व जनजागृती यामधील दोघांच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला जात आहे। किंवा पर्यावरणाचे इतके वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत की जे अनेकांनी त्याला हात घातल्याशिवाय या प्रश्नाची सोडवणूक म्हणूयात किंवा त्या प्रश्नावरची उत्तरं शोधण्याला अनेक जणांचा सहभाग घ्यावा लागेल, म्हणून या पर्यावरण पुरस्काराचा विचार आम्ही त्याच्यामध्ये केला। या 2 गोष्टींचा आता आमच्या डोळ्यापुढे विचार आहे की वेगवेगळे विषय आहेत। आपण पर्यावरण म्हणताना पंचमहाभूतांची कल्पना आपण मांडतो आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा भारतीय संस्कृतीत, आणि त्याच्यावरचेच आक्रमण हा आता व्यापक पर्यावरणाला हानी पोचवणारा विषय आहे। त्यामुळे पृथ्वी, जल, काय म्हणूयात, वायू या विषयीचे जे सगळे काम करणारे घटक आहेत त्या याच्यात काम करणारा, दीर्घकाळ काम करणारा एखादी व्यक्ती, संस्था यांना एक पुरस्कार याच्यामध्ये द्यावा। त्याचबरोबर आणि तो थोडा कदाचित पुणे आणि पुण्याच्या आसपास काम करणाऱ्या व्यक्तीचा असावा, कारण आपण आता या परिसरात काम करतो आहोत, आमचे प्रकल्प इथे आहेत या अर्थाने। त्याचबरोबर दुसरा पुरस्कार हा पुणे शहर किंवा पुणे आणि परिसर सोडून उर्वरित महाराष्ट्रात कदाचित ग्रामीण भागात किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला द्यावा, कारण त्याची दखल घेणं हेही आपल्या कामाचा उद्दिष्ट आणि भाग असायला हवं। त्यामुळे 2 पुरस्कारांची योजना आम्ही याच्यामध्ये केली आहे। पहिल्याला आम्ही नाव दिले गंगोत्री पृथ्वी पुरस्कार या प्रकारचा तो असेल, आणि दुसरा गंगोत्री होम्स जल पुरस्कार। कदाचित याची नावं दरवर्षी त्यावेळेच्या विषयाप्रमाणे बदलतीलही, परंतु या प्रकाराने 2 पुरस्कारांची योजना याच्यामध्ये केली आहे। यात सन्मानचिन्ह आणि 50,000 रुपये रक्कम असं त्या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे।